संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आता हाय व्होल्टेज लढत बघायला मिळते। इथे आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांच्या विरोधात स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्ण खताळ यांच्यात नगराध्यक्ष पदासाठीची लढत होणार आहे। त्यामुळे ही लढत जरी दोन राजकारणात माहिर नसलेल्या महिलांमध्ये होत असली तरी प्रतिष्ठा मात्र दोन आमदारांची पणाला लागली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी संगमनेर नगरपालिका आणि विधानसभेवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचं एकहाती वर्चस्व असल्याचं मानलं जात होतं। मात्र विधानसभेत त्यांना महायुतीच्या अमोल खताळांनी धूळ चारल्यानंतर मात्र थोरात तांबे कुटुंबियांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जाते। आता कोण आहेत मैथिली तांबे तेही पाहूयात। आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत, शिक्षणाने डॉक्टर असून शैक्षणिक संस्था चालवतात। अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो, मात्र राजकीय अनुभव त्यांना अजिबात नाहीये। आता कोण आहेत सुवर्ण संदीप खताळ? तर सुवर्ण खताळ या आधी सांगितल्याप्रमाणे आमदार अमोल खताळ यांच्या भावाच्या पत्नी म्हणजे वहिनी आहेत। संदीप खताळ यांचं निधन झालेलं आहे, ते देखील राजकीय कार्यकर्ते म्हणून संपूर्ण तालुक्याला ज्ञात होते। सुवर्ण खताळ यांनाही राजकारणाचा अनुभव नाहीये। आता मैथिली तांबेंना पंजा हे चिन्ह का नाही? तर सुवर्ण खताळ या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर मैथिली तांबे मात्र काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नाहीत। कारण पदवीधर निवडणुकीवेळीच सत्यजित तांबे आणि काँग्रेसमध्ये झालेल्या संघर्षामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेसने निलंबित केलंय। त्यामुळे मैथिली तांबे या महायुती वा महाविकास आघाडी नाही आणि त्याचमुळे मैथिली तांबे या महायुती अगर महाविकास आघाडी अगर काँग्रेसच्या पंजावर लढू शकत नाहीत। त्यामुळे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आता काय आहेत संगमनेरचे प्रश्न? तर संगमनेर शहरातील अंतर्गत रस्ते आजही चांगले नाहीयेत। शहरातील बस स्टँड सोडल्यास इतर भागांचा फारसा विकास झालेला दिसत नाही। बाजारपेठ आणि इतर मुख्य शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत। मागच्या काही वर्षांपासून अनेकदा ट्रॅफिक जॅमची समस्या इथे अनुभवायला मिळते। वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांचा इथे अभाव आहे। आता इथे थोरातांचा सेफ गेम म्हणायचा का? तर आमदार सत्यजित तांबेंकडेच या निवडणुकीची सूत्र थोरातांनी सोपवल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नीट समजून घेतलं तर तांबेंचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे निकाल काहीही आला तरी थोरात यांना सेफ राहता येऊ शकतं। त्यातच मैथिली या पंजावर लढत नाहीयेत, त्यामुळे आपल्या थेट उमेदवार नाहीत असाही दावा पुढे जाऊन बाळासाहेब थोरात करू शकतात। अर्थात ते काहीही म्हणाले तरी त्यांची संपूर्ण यंत्रणा आणि कार्यकर्ते हे या निवडणुकीत कामाला लागल्याचं दिसून येत आहे।